गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आजचा आपला बांधवगडमधला शेवटचा दिवस होता. आता आपण बांधवगडमधून निघालेलो आहोत. हा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे, बांधवगड टू पन्ना. तर आता आपण बांधवगडवरून निघूया आणि पन्नाला भेटूया. जाता जाता तसंच काय इंटरेस्टिंग असेल तर मी रेकॉर्ड करीन. चलो, बाय बाय टायगर व्हॅली. हेच ते सगळ्यात खतरनाक असं आमचं रिसॉर्ट होतं. एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. रात्रीची रूमच्या बाहेर निघायची पण हिंमत होत नव्हती आमची, पण वी एन्जॉयड. खूप जबरदस्त असं हे रिसॉर्ट आहे, टायगर व्हॅली. चलो, बाय बाय टायगर व्हॅली. हां, एक गोष्ट सांगायची राहिली. समजा कोणाच्या परिचयात कुठला एखादी व्यक्ती असेल तर इथे आहे ना, गार्ड म्हणून एक व्यक्ती पाहिजे. कारण का इथे कुठलाच गार्ड टिकत नाही. रात्रीचे इथून टायगर क्रॉस करतात. तर कोण असेल तर सांगा. चला, जोक्स अपार्ट, आपण आता निघूया पन्नाला. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. इथे आपलं रिसॉर्ट आणि हा तो ब्रिज फेमस, आणि इथे टायगर असायचे. ह्याच सगळ्या ग्रीन पॅच आहे ना, ह्याच्यात टायगर आहेत. भरपूर टायगर आहेत. दोघं तिघं सब ॲडल्ट आहेत. त्यांची आई आणि D1 DM. माकडं रोड क्रॉसिंग करतायत. एक माकड आत्ताच एका ट्रकच्या खाली येता येता वाचला. पूर्ण जंगल एरिया आहे. हॉटेलवरून निघाल्यावर खितवली, मगदी हे सगळं पार करतच आपल्याला पन्नाला जायचं आहे परत. उद्या आपली पन्नाची फर्स्ट सफारी आहे. पन्नाला एक अंदाजे आपण 3 सफाऱ्या करणार आहोत. त्याही मॉर्निंगमध्ये असणार आहेत. आफ्टरनून सफारीजमध्ये हीट खूप असते. परत आफ्टरनून सफारीज आहेत ना, या फक्त 3 तासाच्या असतात. आणि मध्य प्रदेशमध्ये मॉर्निंग सफारीज आहेत ना, या 6 तासाच्या असतात. जिप्सीचे रेट तेवढेच, परमिटचे रेट तेवढेच, गाईडचे रेट तेवढेच. मग आम्ही विचार केला, सकाळचं थोडं तरी क्लायमेट प्लेझंट असतं, तर त्यामुळे आपण फक्त मॉर्निंग सफाऱ्या करूया. हे बघा, सफारी येते बघा. 11 वाजले, सगळे परत यायला लागले. मगदी गेट. मगदी हा इकडचा अजून एक कोर आहे, पण हा गेट तेवढा चालत नाही. बस ताला, खितवली आणि त्याच्यानंतर तिसरा जो गेट आहे ना मगदी, हा फुल होतो. म्हणजे आधी ताला फुल होतो, मग कितवली फुल होतो, आणि मग सगळ्यात शेवटी ज्यांना कोणाला ताला किंवा मग कितवली मिळालं नाही ते मगदीकडे जातात. आम्हालाही तो अनुभव आला. तालाला आम्ही 7 टायगर्स पाहिले. तर ताला झोनच सगळ्यात बेस्ट आहे. जास्त फिरायची पण गरज नाही. आत एंट्री केल्या केल्या 5 मिनटात टायगर दिसायला लागतात. कारण का तालाची सध्याची परिस्थिती अशी आहे, त्या झोनमध्ये जेवढ्या फिमेल्स आहेत सगळ्यांना सब ॲडल्ट कब्ज आहेत. फक्त आपण ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो ना, ते कोरमध्ये असल्यामुळे ना, तिथे बिलकुल रिसेप्शन नसतं. अजून 80 किलोमीटर आपल्याला ह्याच रोडनी जायचं आहे. 80 किलोमीटर्स. त्याच्यानंतर आपण हायवेला लागतो. तिथून रेवावरून आपण पन्नाच्या रोडला जाऊ. येताना हा रोड मी कवर केलेला आहे.
त्यामुळे आता मी इकडे काय व्लॉग करत नाही. आपण रेवा क्रॉस केल्यानंतर जेव्हा पन्नाच्या फॉरेस्टला जाऊ तर तेव्हा आहे ना, तिथून मी आता व्लॉगिंग सुरू करतो. तर मित्रांनो, पन्नाला जाताना एका ब्रिजवरून मस्त दृश्य दिसलं. बोललो शूट करूया. 9 वाजता एक डॅम आहे, त्याचं बॅकवॉटर्स आहे. मस्त आहे एकदम. रोड खूप खराब आहेत ब्रिजवरचे, पुढे जरा चांगले आहेत. मस्त व्ह्यू आहे एकदम. खूप मोठा डॅम आहे आणि त्याच्या बॅकवॉटर्सचं भरपूर पाणी आहे. 2 ब्रिज लागलेत आम्हाला एक क्रॉस करायला. रोड एकदम थर्ड क्लास आहेत. रोड खूप खराब आहेत. ब्रिज खूप जुना आहे असं दिसतंय. खूप पाणी आहे, भरपूर पाणी आहे. पाण्याचा तर काय प्रश्नच नाही या लोकांना. अरे बापरे, खड्डे बघा, विचित्र खड्डे आहेत. सगळ्या सळ्या बाहेर आल्यात. ब्रिजचं काय खरं दिसत नाही मला. या पण पटापट पार करूया. सगळे जॉईंट्स अक्षरशः तुटायला आलेत. मस्त आहे, पण दृश्य खूप चांगलं दिसतंय दोन्ही साईडचं. फक्त हे मला नीट कव्हर करता येत नाहीये कारण का प्रचंड खड्डे आहेत. प्रत्येक जॉईंटला सळ्या बाहेर आलेत. अजून आपल्याला पन्ना 158 किलोमीटर्स दाखवत आहे. 158 किलोमीटरसाठी 4:30चा अरायवल टाईम आहे. म्हणजे रोडची अवस्था तुम्हाला कळेल काय असेल ती. हे बघा, रोडमध्ये एवढे जबरदस्त खड्डे आहेत ना. फक्त 158 किलोमीटर्स आहे. खूप खड्डे आलेले म्हणून मी थांबलो. तर 4:30चा अरायवल आहे. आत्ता 12:30 वाजता आहेत. तर 150 किलोमीटरसाठी 4 तास लागणार आहेत. तर रोड खरंच खराब असतील किंवा ट्रॅफिक असेल. गायी पण खूप मध्ये येतात, त्यामुळे सगळं स्पीड कमी करावा लागतो. मगाशी गुगलने आम्हाला एका गावात टाकलं. प्रचंड ट्रॅफिक होतं त्या गावामध्ये. ते पार करून आम्ही बाहेर आलो तर रोड खराब निघाले सगळे. आता त्यातल्या त्यात रोड जरा चांगले दिसत आहेत. आता आम्ही एका स्टेट हायवेवर आहोत. इथून मेहरवरून आपल्याला राईट घेऊन NH30 लागेल, नॅशनल हायवेला. मेहरवरून आपल्याला नॅशनल हायवे घेऊन
पन्नाला जायचं आहे. आम्ही ठरवलं फक्त गुगलला फॉलो करायचं. गुगल नेईल त्या रोडवरून जायचं. शॉर्टेज डिस्टन्स दाखवतोय आणि इथे मॅपल्स पण तेच दाखवत आहे. मॅपल्स आणि गुगल दोघांनाही फॉलो करत जायचं. स्टेट हायवेवरून ते आपल्याला आतून शॉर्टकटनी मेहरवरून आपण नॅशनल हायवे 30ला येऊ. $500 मीटर्समध्ये आपण आता नॅशनल हायवे 30ला लागणार आहोत. पण जे कनेक्टिंग रोड आहेत ना, थर्ड क्लास रोड आहेत, एकदम थर्ड क्लास रोड आहेत. अर्धे रोड बंद आहेत. तर त्यामुळे आहे ना, खितोलीवरून डायरेक्ट तुम्ही आहे ना हायवे पकडा आणि हायवे टू हायवे या. कनेक्टिंग रोड जे गुगल दाखवतं तसं बिलकुल यायला बघू नका. खूप वर्स्ट रोड आहेत, तुम्हाला दिसतंय. खूप वर्स्ट रोड आहेत. तर त्यामुळे तिथूनच बाहेर पडून हायवेला लागून हायवे टू हायवे या. आतून कनेक्टिंग रोड थर्ड क्लास आहेत. त्यातून अल्ट्राटेक सिमेंटचा मोठा प्लांट लागलेला, तिथे जबरदस्त ट्रकचं ट्रॅफिक होतं. तर खूप खूप हाल आहेत आतमधून यायचे. तर बिलकुल येऊ नका. आतून हायवे टू हायवेच प्रवास करा. समजा बांधवगडवरून पन्नाला येणार असेल तर, नाही तर मग हा इश्यूच येत नाही. कारण का डायरेक्ट तुम्ही पन्ना करणार असाल मुंबईवरून तर हायवेवरून स्ट्रेट निघून जाल आणि ते सोयीस्कर आहे खूप. बांधवगडवरून येणार असाल तर हायवे टू हायवेच करा. खूप वर्स्ट रोड आहेत. अर्धे रोड बंद असल्यामुळे असं सर्व्हिस रोडनी उलट्या दिशेने जावं लागतं. सगळेच तसे जात आहेत. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट प्लांटसारखा हा अजून एक प्लांट आहे. आम्ही ह्या प्लांटवरून पण आलो. त्याच्या गेटवर लिहिलेलं प्लांट विकणे आहे. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर बघा, इथे येऊन विकत घ्यायचा असेल तर हा प्लांट विकणे आहे. आता आम्हाला पुढे रोडच नाही आहे. आम्हाला परत युटर्न मारून आता मागे जायचं आहे. युटर्न घेऊन मागे जाऊन परत NH 30ला लागायचं आहे. आता NH 30ला लागलो आहोत. रेवावरून जायचं आपल्याला. तर रेवाच्या अलीकडे आता हे सतना लिहिलंय ना, इथे आपल्याला लेफ्ट मारून जायचंय. सतनावरून रेवाच्या अलीकडेच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. In 300 meters, slide left onto Satna Mahal Road motorway. इथून आपल्याला आता लेफ्ट घेऊन एक मोठा हायवे येतोय, तो बघायला लागेल कुठला आहे. Slide left onto Satna Mahal Road motorway. आता कुठे जरा चांगले रोड आले आहेत. 2 मिनिटासाठी NH 30 लागलेला तो सोडून आता NH 135 BG वर आलोय आम्ही. ते BG काय आहे मला माहित नाही, पण 135 BG आहे. NH 135 BG. रोड एकदम सुरेख आहेत. आणि पन्ना आता आपल्याला इथे 122 दिसतंय, कारण का 113 पन्ना आहे, त्याच्या पुढे आपलं हॉटेल आहे म्हणून ते 122 दाखवत आहे. आत्ता कुठे आपल्याला थोडी गाडी पळवता येते. आणि बाहेरचं तुम्ही टेम्परेचर बघाल ना, ते बघा 43 डिग्री सेल्सिअस आहे बाहेर. प्रचंड हीट आहे, प्रचंड हीट. 43 डिग्री सेल्सिअस. रोड चांगले आहेत पण कनेक्टिंग रोड आहे ना एकदम थर्ड क्लास होता. कंटाळा आला आम्हाला तिथे. त्याच्यात आमचे आहेत ना अंदाजे आम्ही निघालो 11, 1, 2, 3, 3.5 तास गेले त्याच्यामध्ये आमचे. हा जो NH 35 BG लागलाय ना एकदम सामसूम आहे. काहीच ट्रॅफिक नाही, रोड चांगले आहेत. पण स्पीड लिमिट 40चा ठेवला आहे. NH वर 40चा स्पीड लिमिट जरा कमी वाटतो नाही का. 40चा स्पीड लिमिट ठेवला आहे. तर आपला स्पीड जास्त नाही आहे,
60पर्यंत आहोत आपण. 40चा स्पीड लिमिट NH हायवेवर मी तरी आजपर्यंत कधी बघितला नव्हता. पहिला टोल प्लाझा आलाय या नॅशनल हायवेचा. पण नो वरीज, आपल्याकडे त्याचा पास ऑलरेडी आहे आणि 170 बाकी आहेत. त्यामुळे असे 70 टोल प्लाझा आले ना तरी काय फरक नाही पडत. 55 रुपीजचाच आहे फक्त आणि रिटर्न 60 झालं आहे आता. तो 60 रुपीजचा आहे आणि रिटर्न 90 आहे सेम डे. एकच लेन चालू आहे, बाकी सगळे बंद आहेत. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना या नॅशनल हायवेवर स्पीड लिमिट 40चा आहे. हा घ्या पुरावा. 40 बघितलं, ओनली 40. तर आपल्याला आता हा नॅशनल हायवे सोडायचा आहे. Take the exit toward National Highway 135 BG. 135 BG नॅशनल हायवे सोडून आता आपण Continue for 1.5 kilometers. खाली आलोत. नॅशनल हायवे सोडल्यावर आपण एका गावात चाललो आहोत. रेल्वे क्रॉसिंग आहे, फुल ट्रॅफिक आहे रेल्वे क्रॉसिंगमध्ये. आत्ताच गेट ओपन झालेला आहे रेल्वे क्रॉसिंगचा, त्यामुळे जरा ट्रॅफिक आहे. इथे कुठलं तरी स्टेशन आहे. एक गाव आलेलं आहे. गावाचं नाव अजून तरी कळलेलं नाही आहे, कळल्यावर सांगतो. Continue for 32 kilometers. उच्चेना गाव आहे हे. पेट्रोल पंप आलेला आहे. पेट्रोलचा ब्रेक घेऊया आपण. तर मित्रांनो, पेट्रोल पंप बंद आहे. आपल्याला आता पुढच्या पेट्रोल पंपवर थांबावं लागेल. बाहेरच पाटी लिहून टाकायची ना, बंद आहे. आम्ही आलोच नसतो आतमध्ये. Head west, then turn left. Continue for 30 kilometers. मित्रांनो, 92 किलोमीटर्स राहिले, 50 अजून. पण आवर्जून एक गोष्ट सांगतो, आज आम्ही एवढं रोड ट्रॅव्हल करतो, वेगवेगळ्या सफारीज करतो, सगळं रोड ट्रॅव्हलनीच करतो आम्ही. तर इंटरनल रोड्स, स्टेट हायवे सोडले तर इंटरनल रोड्स जे आहेत ना, नॅशनल हायवे सोडले आणि स्टेट हायवे आपण बघायला गेलो तर
खूपशा ठिकाणी रोडची अवस्था अजूनही खूप खूप खराब आहे. प्रचंड खड्डे आणि म्हणजे विचित्र रोड आहेत. आणि काही ठिकाणी रोड म्हणजे पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोडचे जे पॉटहोल्स आहेत ते बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते पण अशा प्रकारे बुजवले गेलेले आहेत की जसं की आपल्यावर उपकारच केलेले आहेत. एकदम म्हणजे विचित्र अवस्था आहे रोडची. आता थोडा वेळ नॅशनल हायवे लागला म्हणून रोड व्यवस्थित होता. आता बघा तुमच्या समोर तुम्ही बघू शकता काय रोडची अवस्था. आणि आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. ज्या रोडवर एवढे खड्डे आहेत, ज्या रोडची अवस्था एवढी बिकट आहे, तो नॅशनल हायवे 39 आहे. नॅशनल हायवे 39ची पण अवस्था ही अशी आहे. मग अशी एक टोल नाका पण गेला, मी तुम्हाला दाखवला. पण विचित्र रोड्स आहेत. म्हणजे आजही आपल्या देशातले रोड्स खूप ठिकाणी फार विचित्र अवस्थेत आहेत. आपल्याला इंटरकनेक्टेड रोडमधून आल्यानंतर खूप गावं लागली मध्ये. खूप गावांमधून आम्ही आलो. टेम्परेचर बघा बाहेरचं 44 डिग्री दिसतंय, 44 डिग्री. पण प्रत्येक गावांमध्ये आम्ही 2-3 लग्न तरी बघितले. जबरदस्त असा लग्नाचा सीझन चालू आहे. पण एवढं 44-45 डिग्रीमध्ये खूप लग्न चालू आहेत गावांमध्ये. प्रत्येक असं नाही बोलता येणार, पण गावांमध्ये खूपशा घरांच्या बाहेर मंडप टाकलेले आहेत. तर गावांच्या आतल्या रोडवर मंडप टाकून लग्न होतात. पण बघा सांगायचं एवढंच की 44-45 डिग्री सेल्सिअस आहेत. रोडची अवस्था बघा, नॅशनल हायवे रोडची अवस्था. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची अशी की इथे गावांमध्ये आम्ही प्रामुख्याने असं बघितलंय की ज्या घरात लग्न असतं त्या घराला पूर्ण कलर मारतात आणि घराच्या भिंतीवर वरवधूचं नाव लिहून विवाह सोहळा असं लिहिलं जातं आणि तारीखही लिहिली जाते. त्यामागचं कारण माहीत नाही. कदाचित गाव छोटं असतं, मग सगळ्यांना आमंत्रित केलं जात असेल अशा पद्धतीने. पण हे एक नवीन काहीतरी नजरेस आलं जाताना, तर म्हटलं आपल्याला सांगावं. आम्ही कानाला गेलो ना, कानालाही आम्हाला असंच अनुभव आला. इंटरनल रोड एकदम खराब होते. बांधवगडला रोड चांगले होते आणि आता पन्नाला जातो ना, तर पन्नाला पण तीच अवस्था आहे. रोडची अवस्था बिकट आहे खूप, इंटरनल रोडची. हाच रोड आता पन्नाला जातो, पण रोड खूप खराब आहेत. म्हणजे मध्ये एवढे रिस्की खड्डे आहेत ना की टू व्हीलरवाल्यांना काय खरं नाही. समजा एखादा जोरात आला तर रात्रीच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होऊ शकतात टू व्हीलरवाल्यांचे. असे मोठमोठाले खड्डे आहेत मध्येच. आता तर कुठला पावसाळाही नाही आहे, तर आपल्याला कुठले एक्सक्यूज असेल की पावसात खड्डे पडले. तर मुंबईवरून निघाल्यापासून आत्तापर्यंत आपण साधारण 1500 किलोमीटर पार केलेत. 1500 किलोमीटरचं ट्रॅव्हल झालेलं आहे आत्तापर्यंत आपलं. तर मित्रांनो, आता आपण एक पेट्रोल ब्रेक घेऊया. Turn left onto National Highway 39. गावागावातनं येऊन आता आम्ही नॅशनल हायवे 39ला लागतोय. Continue on National Highway 39 for 27 kilometers. नागोद नावाचं एक भलं मोठं गाव लागलेलं आहे. अजूनही आम्हाला 64 किलोमीटर्सचा रन बाकी आहे. हो,
गावातलं एक तलाव, त्यात मस्त कमळ फुललेली आहेत आणि एक मंदिर पण आहे. रोडची अवस्था बघा, रोडवर वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आलेले आहेत. गेले 10 किलोमीटर असेच रोड आहेत. पॅच पॅच पॅच. हा नॅशनल हायवे. तर आता पन्ना जिल्हा सुरू झालेला आहे. जिल्हा पन्ना में आपका स्वागत है असा आत्ताच एक बोर्ड गेला. पन्ना वालो सुनो, जरा रोड तो ठीक कर लो. अख्ख्या जगातनं टुरिस्ट येतात तुमच्याकडे. रॉंग साईडनी जावं लागते, कारण का त्या साईडला अक्षरशः आहे ना, रस्त्यावर वेगवेगळ्या देशांचे मॅप उठलेत. एक गोष्ट बांधवगडला करायची राहिली, एक व्लॉग करायचा होता बुकिंग काउंटरवरचा, बुकिंग कसे केले जातात ती करायचे राहून गेलं. तर थोडक्यात सांगतो फक्त. बांधवगडला अशी प्रोसेस आहे की तिथे हार्ड कॉपी लागते तुमच्या परमिटची. तुम्ही नेली नसेल तर तिथे फक्त नंबर सांगायचा, ते लगेच प्रिंटआउट काढतात. प्रिंटआउट काढून तिकडचा एक ऑफिसर त्या परमिटवर सही करतो. त्यानंतर बाजूच्या काउंटरवर असं नाही बोलता येणार, बाजूच्या रूममध्ये जायचं आहे. तिथे गाईडचे 800 रुपये भरायला लागतात. गाईडचे 800 रुपये भरल्यानंतर त्याच्या बाजूच्या काउंटरवर तो पेपर द्यायचा. 800 रुपये पेड म्हणून स्टॅम्प बसतो. बाजूच्या काउंटरवर जिथे तुम्ही पेपर दिला असाल तिथे जिप्सीचे पैसे घेतले जातात. ते UPIद्वारेच घेतले जातात, तिथे कॅश अलाउड नाही आहे. पण गाईडचे 800 रुपये कॅशद्वारे घेतले जातात. UPI जे जिप्सीचे UPI करायचे आहेत ते त्यांच्याकडे एक बुकलेटच आहे. तिथे प्रत्येक जिप्सीवाल्याचं बारकोड असतं. ते स्कॅन करून तुम्ही ते पैसे दिल्यानंतर त्या बारकोडच्या पेपरवर तुमचा फोन ठेवला जातो आणि ते लोक त्याचा एक फोटो काढतात. मग ते लोक तिथे एक स्टॅम्प लावतात, सही करतात की तुमची ती प्रोसेस कंप्लीट होते. आम्ही ही प्रोसेस आदल्या दिवशीच पूर्ण करून टाकायचो, कारण का इथे प्रचंड गर्दी असते. बांधवगडमध्ये 6 का 7 झोन आहेत, इन्क्लुडिंग कोर अँड बफर. त्या सगळ्यांचे प्रोसेस तालामध्येच होते. एकच तालाला त्यांचं फॉरेस्टचं ऑफिस आहे, तिथेच ही प्रोसेस पूर्ण केली जाते. त्यामुळे प्रचंड गर्दी असते. तर ज्या दिवशी सकाळी तुमची सफारी आहे त्याच्या आदल्या दिवशी 7:30पर्यंत हे ऑफिस चालू असतं. तर तिथेच जाऊन ही प्रोसेस आदल्या दिवशी संध्याकाळीच करून घ्या, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर जायची गरज नाही आहे. लवकर इन द सेन्स दुसऱ्या दिवशी सकाळी हे ऑफिस 5 वाजताच ओपन होतं आणि 5:30ला गेट ओपन होतात. तर त्यामुळे अर्ध्या तासात ही प्रोसेस होईल नाही होईल, गेटपर्यंत जायचा वेळ हा सगळा कॅल्क्युलेट केला तर आदल्या दिवशी संध्याकाळीच ही प्रोसेस कंप्लीट करा. सकाळी जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करून सकाळी जेव्हा तुम्ही परत सफारीला येता तेव्हा परत ही हार्ड कॉपी आतमध्ये दाखवली गेली पाहिजे. याची परत एक ते लोक नोंद करतात आणि तुमच्या हातात कॉपी देतात. आणि तुमच्या हातात देतात किंवा त्या गाईडला बोलवून किंवा जिप्सीवाल्याला बोलवून त्याला ती कॉपी हँडओव्हर केली जाते.
जिप्सीवाला गाईडशी बोलून मग तुम्हाला जिप्सी अलॉट होते. तोपर्यंत त्या पेपरवर जिप्सी नंबर लिहिलेला असतो, त्या जिप्सीत जाऊन तुम्ही बसलात तरी चालतं. अशी ही जरा लेंदी प्रोसेस आहे. वेगवेगळ्या काउंटरवर तुम्हाला फिरावं लागतं. तर त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीच केलीत तर खूप बरी होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमची सफारी आहे त्या दिवशी तुम्ही ही प्रोसेस करत बसलात तर तारांबळ उडू शकते, कारण का लाईन लागते. तर त्यामुळे आदल्या दिवशी 6 ते 7:30च्या दरम्यान ही प्रोसेस कंप्लीट करून घ्या. पन्नाच्या जंगलात एंट्री मारलेली आहे, पण हे बघा रोडच राहिलेले नाही आहेत. असे रोड आहेत. फार विचित्र परिस्थिती आहे. मजबूत खड्डे आहेत. पन्ना टायगर रिझर्व 21 किलोमीटर. आता त्याआधी आपल्याला पन्ना गाव लागतं 2-3 किलोमीटरवर, आणि तिथून पुढे अजून 20 किलोमीटर पन्ना टायगर रिझर्व आहे. तर हे कदाचित पन्ना गावाची सुरुवात झालेली आहे. मोठं गाव आहे खूप, आणि इथून 20 किलोमीटरवर आपलं पन्ना टायगर रिझर्व आहे. नशीब गावातले आतले रस्ते तरी चांगले आहेत. फार विचित्र रोड होते. अन्नाची रोड गावातले तेवढेच वर्स्ट आहेत जेवढे हायवेवरचे आहेत. तर मित्रांनो, दोन्ही साईडला पन्नाचे कोर जंगल आहेत. आपण आता मधला गेटपासून खूप जवळ आलेलो आहोत. अँड वाईल्ड पग मार्क्स वेलकम्स यू टू पन्ना. रोड अजूनही खूप खराब आहेत आणि त्याच्यामुळे त्या जंगलाचं फीलच येत नाही आहे. एवढे खराब रोड आहेत, पण कोरचं जंगल सुरू झालेलं आहे.
पन्नाला जाताना हा एक छोटासा घाट लागतो. बायकर्स. अजूनही बाहेरचं तापमान 43 डिग्री सेल्सिअस आहे. रोड खराब, त्यातून स्पीड ब्रेकरही टाकून ठेवलेले आहेत. रोडची अवस्था बघा, आणि त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर पण टाकलेले आहेत. अशा प्रकारे अथक प्रयत्नांनी आम्ही पोचलेलो आमच्या रिसॉर्टला, जे आहे मधलामध्ये नेचर्स लॅब रिसॉर्ट. तुम्हाला मी हॉटेलचा एक वेगळा व्लॉग बनवतो आणि त्याचा रिव्ह्यू देईनच. चलो देन, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, कीप एन्जॉईंग अँड कीप ट्रॅव्हलिंग. बाय बाय.